बाकीच्यांना सांगा रे जॉईन करायला पटकन. फर्स्ट इज इंट्रोडक्शन. नेटवर्क म्हणजे काय, मग ते नेटवर्क म्हणजे काय आणि त्या नेटवर्कचा कम्प्युटरमध्ये कसा उपयोग झाला किंवा कम्प्युटरमध्ये ते कसं आलं ते आपल्याला आता बघायचं आहे. सो फर्स्ट इंट्रोडक्शन. आता ह्यामध्ये इंट्रोडक्शन आहे, त्यानंतर डेटा डेटा कम्युनिकेशन पार्ट आहे, डेटा कम्युनिकेशन नंतर नेटवर्क म्हणून एक पार्ट आहे, नेटवर्क नंतर नेटवर्कचे कुठले कुठले टाईप्स आहेत ते, त्यानंतर इंटरनेट त्याचं हिस्ट्री ऑफ द इंटरनेट आणि स्टँडर्ड्स की कम्युनिकेशन्समध्ये किंवा नेटवर्किंगमध्ये कुठले स्टँडर्ड्स यूज केले जातात त्याबद्दलची माहिती या चॅप्टरमध्ये आहे. ते आपण वन बाय वन बघूया. सो फर्स्ट इज द इंट्रोडक्शन. द कम्युनिकेशन ब्रांच इज द ओल्डेस्ट ब्रांच ऑफ द इलेक्ट्रॉनिक फील्ड्स. Telecommunication means communicating at distance. A communication system is the means of conveying the information from one place to other. So the information can be different types such as sound, picture, music, computer data, etc. कम्युनिकेशन म्हणजेच काय, तर तर कम्युनिकेशन म्हणजेच काय, तर तुमचं काय एक इन्फॉर्मेशन काय करतो आपण, कन्वे करतो. इन्फॉर्मेशन काय करतो, एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती सेंड करतो. मग तेच कम्युनिकेशन. आता ह्यामध्ये टेलिकम्युनिकेशन एक पार्ट आहे. टेलिकम्युनिकेशन म्हणजेच काय, तर दूरवरच्या म्हणजे लॉंग डिस्टन्स वरून आपण कम्युनिकेशन करतो त्याला बोलतात टेलिकम्युनिकेशन बोलतात. मग इन्फॉर्मेशन आपण ट्रान्सफर करतो, मग ती इन्फॉर्मेशन कुठली पण असू शकते, इमेज असू शकतात, व्हिडिओ असू शकतं, बरोबर आहे. त्यानंतर डेटा असू शकतो, टेक्स्ट असू शकतं, काही असू शकतो. सो द फील्ड ऑफ कम्युनिकेशन इंजिनिअरिंग स्टार्टेड डेव्हलपिंग रॅपिडली इन 19th century when the telegraph, telephone and the radio were invented. ही फील्ड कधी झाली, जेव्हा टेलिग्राफ आलेला, टेलिग्राफ किंवा टेलिफोन ह्यांची सुरुवात जेव्हा झाली, जेव्हा 19th सेंचुरीला, त्यावेळेस नेटवर्किंगचा काय झाला शोध झाला. म्हणजेच काय, थोडक्यात आपण इंटरनेटचं इव्होल्युशन आपण बोलू शकतो. आता कम्युनिकेशन हे टेलिफोन किंवा टेलिग्राफ त्यावेळीपासून होतंय, पण त्यानंतर पण इंटरनेटचा शोध लागल्यानंतर मग ते हळूहळू काय झालं, त्यामध्ये इंटरनेटचा शोध लागल्यानंतर रॅपिडली काय झालं, त्यामध्ये डेव्हलपमेंट झाले नेटवर्किंगमध्ये. सो हे खूप बेसिक लेवलला इंट्रोडक्शन सांगितलं. त्यानंतर मग 20th सेंचुरीला काय झालं, तर 20th सेंचुरीला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आले. टीव्ही नंतर ब्लॅक अँड व्हाईट नंतर कलर टीव्ही आले. कलर टीव्ही नंतर सॅटेलाइट कम्युनिकेशन झालं. सॅटेलाइट जे वरती आपण बघतो त्यामध्ये आकाशात जे सोडले जातात आणि त्यावरून काय होतं, कम्युनिकेशनसाठी ते सोडले जातात, बरोबर. सॅटेलाइट मग टीव्हीसाठी असतील किंवा इंटरनेटसाठी असतील किंवा बाकी GPS वगैरे त्यासाठी असतील. सो ते त्यावरनं कम्युनिकेशन होत गेलं. त्यानंतर केबल टीव्हीज आले, मोबाईल आले, टेलिफोन्स आले, इंटरनेट्स आले. सो हे सगळं जे काय आहे ते इव्होल्युशन आपण थोडक्यात या कम्युनिकेशन किंवा नेटवर्किंग बेस पासून व्हायला झालं. So in order to understand the subject, it is necessary to understand the basic concept in communication engineering, such as modulation, noise demodulation. आता काय आपल्याला एक बेसिक कन्सेप्ट सगळ्या माहिती पाहिजे. मग त्यामध्ये काही असेल, इंटरनेट म्हणजे काय किंवा नेटवर्किंग म्हणजे काय, त्यामध्ये कुठले टाईपचं नेटवर्क असतं, कुठे कुठे ते वापरलं जातं, कसं वापरलं जातं, ठीक आहे, इंटरनेटची हिस्ट्री काय, तर या सगळ्या गोष्टी आपल्या बेसिक लेवलला माहिती पाहिजे. सो इंट्रोडक्शन टू डेटा कम्युनिकेशन. आता ह्यामध्ये पण आता मी सांगतोय, थोडं फास्ट असं होत असेल किंवा काही असेल, कुठलाही पॉईंट समजला नाही तर डायरेक्ट अनम्यूट करून विचारलं तरी चालेल, त्यावेळी डायरेक्ट, ठीक आहे, किंवा नंतरही विचारलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. सो इंट्रोडक्शन टू डेटा कम्युनिकेशन. In this chapter, we are going to discuss data communication and networking. So the aim of the data communication and networking is to allow the exchange of data such as radio, text, video between any points in the world. इन्फॉर्मेशन किंवा नेटवर्क किंवा कम्युनिकेशनचा एक मुद्दाच असा आहे, बेसिक गोष्टच ही आहे की डेटा एक्सचेंज करणं. डेटा एक्सचेंज करणं म्हणजे मग तो कुठलाही असेल, टेक्स्ट, ऑडिओ असेल, डेटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीवरती ट्रान्सफर करणं किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावरती सेंड करणं, ठीक आहे. तर त्यालाच कम्युनिकेशन बोलतात. सो हेच त्याचं एम आहे, डेटा ट्रान्सफर करणं. So the transfer of data takes place over a computer network, and network is like path or a road over which the data travels smoothly from the sender to destination. So the transfer of data takes place over a computer network. Okay, it is a transfer of over the computer network, over the mobile network. Okay, so it happens through that. It is like the path. Okay, जे रोड आपण बोलतो रस्ता, हे रोड सारखा आहे, एक रस्त्यासारखा आहे ज्यावरून हा डेटा ट्रॅव्हल होत असतो. जसं काय रोडवरून गाड्या ट्रॅव्हल होत असतात, तसं हे नेटवर्किंगचे जे काही पाथ आहेत त्यावरून काय होत असतो, डेटा म्हणजे इन्फॉर्मेशन ट्रॅव्हल होत असते, जात असते
आणि ती फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन म्हणजे सेंडर करून रिसिव्हरकडे ती काय होत असते, जात असते. जसं तुम्ही एक मेसेज पाठवता, म्हणजे मेसेज पाठवल्यानंतर काय, तुम्ही मेसेज पाठवणारे सेंडर आणि ज्याच्याकडे जाईल तो काय रिसिव्हर. म्हणजे तुमच्याकडून जो कोण दुसऱ्याकडे गेले इन्फॉर्मेशन, त्याच्याकडे काय आली ती ट्रान्सफर झालेली आहे थ्रू द कम्युनिकेशन पाथ. सो द डेफिनेशन ऑफ द डेटा कम्युनिकेशन: before exchanging information, the creators and the users of data should agree upon how the information should be presented. इन्फॉर्मेशन किंवा डेटा अगोदर एक्सचेंज करण्या अगोदर तो डेटा कसा प्रेझेंट करायचा हे त्यावरती विचार केला जातो. क्रिएटर जे असतात ते विचार करतात आणि हा डेटा काय करतात, प्रेझेंट करतात. सो द इन्फॉर्मेशन इज प्रेझेंट इन सच अ फॉर्म इज कॉल्ड डेटा. इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलं की डेटाची डेफिनेशन सांगितलेली ह्याच्या अगोदर, त्याच्या अगोदर इन्फॉर्मेशनची डेटा डेफिनेशन सांगितलेली की डेटा म्हणजे काय, तर डेटा म्हणजे कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. मग इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तर इन्फॉर्मेशन मीन्स रॉ मटेरियल किंवा रॉ डेटा. रॉ डेटा म्हणजेच काय, असा डेटा किंवा अशी इन्फॉर्मेशन जी पूर्णपणे तयार झालेली नाहीये. ठीक आहे, की थोडक्यात शॉर्ट इन्फॉर्मेशन आपण बोलू शकतो की पूर्ण न झालेली इन्फॉर्मेशन. एखाद्या आता ह्या ठिकाणी एकच पेज दिलं मी किंवा एखादी फक्त हे दिलं, नोट दिली, ती नोट म्हणजे पूर्ण तुमचं बुक होऊ शकत नाही. ठीक आहे, किंवा एखादी माहिती भेटली, ती पूर्ण माहिती जेव्हा भेटेल तेव्हा त्याला आपण डेटा बोलू शकतो. ती माहिती जर शॉर्ट मध्ये असेल किंवा ती माहिती पूर्ण नसेल, त्या माहितीला काय म्हणतात हे माहिती नसेल, ठीक आहे, तिला काही नाव नसेल, तर त्याला काय बोलतो आपण, तर इन्फॉर्मेशन मुक्त बोलतो. आणि तो सगळी जी इन्फॉर्मेशन जेव्हा आपण प्रेझेंट करतो एका फॉर्म मध्ये, त्याला काय बोलतो आपण, डेटा बोलतो. ठीक आहे, रॉ मटेरियल्स किंवा कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन मीन्स डेटा. So this data communicate from the one computer to the another computer, or in the sense one network to the another networks. So the data communication can be defined as the exchange of the data between the source to destination. आता ह्या सिंपल टर्म आहे. डेटा कम्युनिकेशन म्हणजे काय, कम्युनिकेशन ऑफ द डेटा, डेटाचं कम्युनिकेशन. मग डेटाचं कम्युनिकेशन कुठून होतं, तर सोर्स पासून डेस्टिनेशन पर्यंत. सोर्स म्हणजे कोणतं, सेंडर, आणि डेस्टिनेशन म्हणजे कोणतं, रिसिव्हर. तर ह्यांच्यामध्ये काय होत असतं, ते कम्युनिकेशन होत असतं. मग ते कम्युनिकेशन होत असताना ते कशा थ्रू होतं, मग ते ट्रान्समिशन मीडियम थ्रू होतं. मग ट्रान्समिशन मीडियम कोणते, तर ट्रान्समिशन मीडियम त्यामध्ये तुमचे सर्व्हिस प्रोव्हायडर असतात. त्यामध्ये वायर सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे तुमचे ते मोबाईलला एअरटेलचं असेल नेटवर्क किंवा BSNL असेल, हे सर्व्हिस प्रोव्हायडर झाले. त्यानंतर पण तुमचं वायर थ्रू कम्युनिकेशन होऊ शकतं किंवा वायरलेस. मग आता ते टेलिफोन वगैरे असतात ते वायर थ्रू कनेक्टेड असतात, बरोबर, ते वायर थ्रू होत असतात, कोॲक्सियल केबल्स वगैरे असतात. त्याला आपण वायर कम्युनिकेशन बोलतो. आणि जे एअर थ्रू कम्युनिकेशन होतं त्याला काय बोलतो आपण, वायरलेस कम्युनिकेशन बोलतो, जी मोस्टली आपण मोबाईल थ्रू आपण बघत असतो. सो ह्या प्रकारे ते काय होतं, कम्युनिकेशन होत असतं. डेटाची जर डेटा कम्युनिकेशनची डेफिनेशन बघायला गेलं तर ही अशा प्रकारे आहे. नोट्स तुम्हाला मी टाकतो, ही पीडीएफ भेटल्यानंतर तुम्ही रीड करा. So after that, characteristics of data communication system. So what are the characteristics? So important characteristics are delivery, accuracy and timeliness. डिलिव्हरी म्हणजेच काय, तर डेटा तुमचा डिलिव्हर हा होत असताना पर्टिक्युलर युजरलाच डिलिव्हर व्हायला पाहिजे. ठीक आहे, डेटा कम्युनिकेशन दॅट इज अ सिस्टीम मस्ट बी डिलिव्हर डेटा ओनली द युजर हू इंटेंडेड टू यूज इट अँड नॉट टू एनीवन एल्स. जेव्हा तुम्ही इन्फॉर्मेशन सेंड करत असता तेव्हा ती इन्फॉर्मेशन ही पर्टिक्युलर युजरला सेंड झाली पाहिजे, कुणालाही दुसऱ्याला सेंड झाली नाही. जर तुम्ही विचार करा, जर तुम्ही एखादा मेसेज पाठवत असता, तो ज्याला पाठवायचा त्याला न जाता कुणाला तरी दुसऱ्याला गेला तर काय होऊ शकतं. ठीक आहे, असंच आहे. म्हणजेच काय, ॲक्युरेसी, सॉरी मीन्स डिलिव्हरी इज इम्पॉर्टंट, सेम ॲज द ॲक्युरेसी इज ऑल्सो इम्पॉर्टंट. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स that is delivery, accuracy and timeliness. So accuracy is why important, due to the noise the data may get altered or corrected when it is travel over the communication medium. Errors will be introduced and the accuracy of the received data is adversely affected. डेटा जेव्हा तुमचा ट्रान्सफर होत असतो तेव्हा ट्रान्सफर एअर थ्रू किंवा वायरलेस होत असेल, वायर कम्युनिकेशन होत असेल, दोन्ही असेल, बोथ काही असेल, जेव्हा कम्युनिकेशन होत असतं तेव्हा तुमच्या डेटामध्ये काही अडथळे येतात. मग ते अडथळे आल्यानंतर मग तुमचा डेटा एकतर कट त्या ठिकाणी होऊ शकतं, म्हणजे फिजिकली डॅमेज होऊ शकतात त्या ठिकाणी वायर वगैरे, किंवा काही बाकी काही प्रॉब्लेम होऊ शकतात. ठीक आहे, मग असे प्रॉब्लेम आल्यानंतर तुमचा डेटा हा ट्रान्सफर होत असताना तो ॲक्युरेट डेटा व्हायला पाहिजे, एक तर पूर्ण व्हायला पाहिजे. ठीक आहे, अल्टर किंवा त्यामध्ये काही चेंजेस वगैरे होऊन आपल्याला ट्रान्सफर झालेला नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही एखादी फाईल डाउनलोड करता, ती फाईल डाउनलोड करल्यानंतर ती जर पूर्ण येत नसेल, ठीक आहे, तर ती करप्ट फाईल असते. ठीक आहे, ती आल्यानंतर काय होतं, एक तर पूर्ण डाउनलोड होते किंवा होतच नाही, डाउनलोड फेल डायरेक्ट. तर अशा प्रकारचं असतं. म्हणजे डेटा जेव्हा तुम्ही घेत असता किंवा तो तुमचा ट्रान्सफर होत असतो
तेव्हा तो ट्रान्सफर होताना पूर्णपणे ॲक्युरेटली डेटा ट्रान्सफर झाला पाहिजे. ॲक्युरेटली म्हणजे पूर्णपणे, ठीक आहे. अल्टर त्यामध्ये काय नको, त्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स व्हायला नको, त्यामध्ये चेंजेस व्हायला नको किंवा त्यामध्ये अर्धवट डेटा यायला नको. ह्या प्रकारचं हे ॲक्युरेसी आहे कॅरेक्टरिस्टिक्स. त्यानंतर आहे टाइमलीनेस. सो टाइमलीनेस मीन्स डिले. आपण बोलू ना टाईममध्ये सेंड जेव्हा कम्युनिकेशन करताय. आता सेंड किंवा रिसिव्हच्या पेक्षा आपण एक व्हिडिओ कॉलचं एक्झाम्पल घेऊ शकतो, की व्हिडिओ कॉलमध्ये बघा, जर तुमचं डिले होत असेल नेटवर्क प्रॉब्लेममुळे, तर त्यावेळी काय होतं, प्रॉब्लेम्स येतात किंवा अंडरस्टँड करायला काय होतं त्या ठिकाणी कठीण जातं. आता मी पण आता लेक्चर काही जणांना नेटवर्क वीक असेल, तर नेटवर्क वीक असताना ते जे अगोदर बोललेलं आहे किंवा व्हॉइस ब्रेक वगैरे होतो. सो अशा प्रकारचे हे एरर्स ह्या टाइमलीनेसमुळे येऊ शकतात. सो त्यामुळे पण नेटवर्किंग हे स्ट्रॉंग पाहिजे. हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत नेटवर्किंगमध्ये: डिलिव्हरी, ॲक्युरेसी आणि टाइमलीनेस. डिलिव्हरी काय इम्पॉर्टंट ते सांगितलं, की ॲक्युरेसी पण काय इम्पॉर्टंट आहे ते सांगितलं. त्यानंतर टाइमलीनेस काय इम्पॉर्टंट आहे ते एक आपण बघितलं. त्यानंतर आहे कंपोनंट्स ऑफ डेटा कम्युनिकेशन सिस्टीम. So which components are used during the communication system or during the communication? So first is a message. Okay, message means what? Whatever the data you are sending. After that, sender means what? Who sending the information or जो पण इन्फॉर्मेशन सेंड करते तो. त्यानंतर मीडियम म्हणजे थ्रू विच मीडियम वी आर सेंडिंग द डेटा, थ्रू विच मीडियम वी आर सेंडिंग द मेसेज, that is a medium. So that may be the wire medium or wireless medium. Okay, so example of transmission medium like coaxial cables, like twisted pair wire, fiber optic cable. So अशा प्रकारचे सगळे काय असतात, मीडियम असतात, जे थ्रू काय होतं, मीडियम कम्युनिकेशन हे होत असतं. सॅटेलाइट कम्युनिकेशन पण होत असतं. त्यानंतर आहेत तर हे काही कंपोनंट्स आहेत. नंतर रिसिव्हर सगळ्यांना माहिती आहे, की हू रिसीव्ह द इन्फॉर्मेशन और डेस्टिनेशन आपण बोलू शकतो, ज्याच्याकडे आपण इन्फॉर्मेशन पाठवतोय. सो इन द डिव्हाइस विच रिसीव्ह द मेसेज और द रिप्रोड्युसेस इट. रिसिव्हर कॅन बी इन द फॉर्म ऑफ वर्क स्टेशन लाईक टेलिफोन, हँडसेट और द टीव्ही रिसिव्हर. आता ह्यामध्ये टीव्ही रिसिव्हर असू शकतात किंवा टेलिफोनचे रिसिव्हर असू शकतात किंवा वर्क स्टेशन्समधले रिसिव्हर असू शकतात किंवा कम्प्युटर असू शकतो, काही असू शकतो. मग तो जिथून तुम्ही इन्फॉर्मेशन सेंड करताय, आता सपोज आपण टीव्ही बघतोय, टीव्ही बघतोय जिथून त्यांच्याकडून ब्रॉडकास्टिंग होतं ते आपल्याला दिसतंय, मग आपण रिसिव्हर झालो, म्हणजे आपला टीव्ही काय झाला, रिसिव्हर झाला त्या ठिकाणी. सो अशा प्रकारचे एक्झाम्पल आहे. त्यानंतर आहे प्रोटोकॉल. तर प्रोटोकॉल म्हणजे काय, तर प्रोटोकॉल मीन्स सेट ऑफ रूल्स ॲग्री बाय द सेंडर अँड रिसिव्हर. सेंडर आणि रिसिव्हरमध्ये जेव्हा कम्युनिकेशन होत असतं, ते कम्युनिकेशन स्मूथली व्हायला पाहिजे, त्यासाठी काहीतरी रूल्स आहेत. त्या रूल्सना काय बोलतात, प्रोटोकॉल्स बोलतात. प्रोटोकॉल्स मीन्स व्हॉट, सेट ऑफ rules. So there can be different protocol defined for the different functions. Protocols govern the exchange of data in true sense. आता वेगवेगळे प्रोटोकॉल्स आहेत वेगवेगळ्या फंक्शनसाठी. मग त्यामध्ये DCP IP आहे, OSI आहे. तर आपल्याला हे आपल्याला मॉडेल्स आहेत, त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे ती काय कशी वर्क करतात. HTTP आहे, तुम्हाला माहिती असेल तर आहे, बघत असाल तर. हे सगळे काय प्रोटोकॉल्स आहेत जे इंटरनेटमध्ये नेटवर्किंगमध्ये चालत असतात, बघा आपल्याला बघायला भेटतात. ते प्रोटोकॉल काय करत असतात, तर प्रोटोकॉल तुमचं तुमचं कम्युनिकेशन स्मूथली व्हायला पाहिजे यासाठी काम करत असतात. सो इट इज रूल्स विच ॲग्री बाय द सेंडर अँड रिसिव्हर अँड इट इज नोन ॲज द सेट ऑफ रूल्स, म्हणजेच काय प्रोटोकॉल. तर हे आपण कंपोनंट्स बघितले डेटा कम्युनिकेशनचे. त्याच्या अगोदर डेटा कम्युनिकेशन म्हणजे काय ते बघितलं, ठीक आहे. त्यानंतर बघायचं आहे डेटा कम्युनिकेशन मॉडेल. आता डेटा कम्युनिकेशन मॉडेलमध्ये काय एवढं कठीण आहे असं नाही, ती डायग्राम सोपी आहे, की ही जर डायग्राम तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर बघू शकता काय आहे त्यामध्ये. तर त्यामध्ये सेंडर आहे, सोर्स आहे, ठीक आहे. त्यानंतर ट्रान्समीटर आहे. ते सेंडर म्हणजे काय, जो काय जिथून इनपुट जातंय, ठीक आहे, त्याला आपण बोलू टेक्स्ट. सोर्स, तो म्हणजे काय सोर्स. त्यानंतर आहे ते डिजिटल बिट स्ट्रीम मध्ये जातं. डिजिटल बिट स्ट्रीम मधून इथे ट्रान्समीटर मग तुमचा काही असू शकतो, ज्यामध्ये आपण राउटर्स बोलू शकतो, ठीक आहे, ते असू शकतात. त्यानंतर ट्रान्समिशन सिस्टीम, ठीक आहे. त्यानंतर रिसिव्हरकडे जातं आणि रिसिव्हरकडून जातं डेस्टिनेशन जातं. डेस्टिनेशन म्हणजे काय, तुमचा जो काय रिसिव्हर आहे त्याच्याकडे डेटा जो आहे तो बोलू शकतो. सोर्स म्हणजे पण डेटा आणि डेस्टिनेशन म्हणजे पण ते डेटा, असं त्याने बोललेलं आहे. फक्त ते सेंडर आणि रिसिव्हर थोडं ह्यामध्ये यांनी फक्त सेंडर दिलेलं नाही, रिसिव्हर दिलेला आहे, त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ शकतात. पण एक सिंपल एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर तुम्ही डेटा कम्युनिकेशन मॉडेलमध्ये सेंडर आणि रिसिव्हर असं बघू शकता. हे बघा इथे आहे सेंडर आणि रिसिव्हर
सेंडर काय करतो इथे मेसेज काय करतो ट्रान्समिट करतो, ह्या मीडियम मधून काय होतं ते ट्रान्समिशन होत आहे. ठीक आहे. नोट्समध्ये ही नोट तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला समजेल की त्यामध्ये काय काय आहे. जेव्हा आपण मेसेज सेंड करत असतो तेच मॉडेल म्हणजेच कुठलं तर डेटा कम्युनिकेशन मॉडेल. त्यानंतर आहे डेटा रिप्रेझेंटेशन. सो व्हॉट इज डेटा रिप्रेझेंटेशन? डेटा रिप्रेझेंटेशन means data can be represented in using different form such as shown in the figure. इथे जी फिगर आहे डेटा रिप्रेझेंटेशन मध्ये, तर रिप्रेझेंटेशन म्हणजेच काय, तर थोडक्यात कुठल्या प्रकारचा डेटा आहे. मग तो डेटा कुठला असू शकतो, तर तो टेक्स्ट असू शकतो, नंबर्स असू शकतात, त्यामध्ये इमेजेस असू शकतात, ऑडिओ असू शकतो, व्हिडिओ असू शकतो. तर अशा प्रकारचा काय असतो डेटा असू शकतो. डेटा रिप्रेझेंटेशन वाय इम्पॉर्टंट बिकॉज व्हेनेवर सेंडर सेंडिंग द डेटा, जेव्हा तुम्ही सेंड करत असता डेटा किंवा सेंडर सेंड करत असतो त्याला तो रिप्रेझेंट करणं हे इम्पॉर्टंट आहे. नुसतं काही सेंड केलं तर चालणार नाही. मी नुसते नंबर पाठवले, एक सपोज जर मला मोबाईल नंबर पाठवायचा आहे तर मोबाईल नंबर पाठवण्याऐवजी मी काय फक्त नंबर पाठवले, काही नंबर पाठवले इकडे तिकडे करून, तर तो प्रॉपर डेटा आहे का नाही. तर ती काय झाली फक्त एक इन्फॉर्मेशन झाली की इट इज नंबर. बट वेन व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द डेटा, डेटाची डेफिनेशन काय, तर कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशनची एक प्रॉपर कलेक्शन जे आहे त्याला काय बोलतो आपण डेटा बोलतो. मग तो जेव्हा प्रॉपर नोन असतो त्याला काय बोलतो डेटा. मग तो रिप्रेझेंट करणं हे खूप महत्वाचं असतं. मग त्यामध्ये टेक्स्ट असतो, टेक्स्टचा डेटा असू शकतो. मग टेक्स्टमध्ये काय असतात तुमचे अल्फाबेट्स आहेत. ठीक आहे, 26 जे अल्फाबेट्स आहेत, मग कॅपिटल स्मॉल ते असू शकतात. नंबर्स असू शकतात 0 to 9. ठीक आहे, 0 to 9 हे नंबर्स असू शकतात. स्पेशल कॅरेक्टर्स असू शकतात, पंक्च्युएशन मार्क असू शकतात, सिम्बॉल्स असू शकतात. तर अशा प्रकारचा सगळा डेटा ह्या ठिकाणी हा असू शकतो. त्यानंतर इमेजेस, इमेजेस बद्दल काय वेगळं सांगायची गरज नाही. फोटो ॲज इट इज फोटो असू शकतात सेंड जेव्हा करतात त्यावेळी. त्यानंतर इथे त्यांनी दिलंय की डिफरंट कोड्स आर यूज. आता सपोज इथे एक सांगायचं राहिलं की लेंथ कशी कॅल्क्युलेट केली जाते जेव्हा तुम्ही एखादा टेक्स्ट सेंड करताय. सो देअर फॉर द इन्स्टेड ऑफ युझिंग ऑनली सिंगल बायनरी बिट्स, मग तुम्हाला माहिती आहे की कम्प्युटरला 0 आणि 1च कळतं. मग 0 आणि 1 मध्ये कम्प्युटर कम्युनिकेट करतं, पण 0 आणि 1 इज तेवढंच तुम्हाला काय हे आहे का कम्प्युटरला तेवढंच पुरेसं आहे का, तर नाही. तो 0 आणि 1 ते पण कुठल्या तरी चांगल्या मॅनर म्हणजे रिप्रेझेंट केलं पाहिजे. बरोबर आहे, ते पण 0 आणि 1 त्याला पण काय पाहिजे रिप्रेझेंटेशन प्रॉपर दिलं पाहिजे. सो द नंबर ऑफ बिट्स यूज पर कोड वर्ड विल बी डिपेंडेंट ऑन द टोटल नंबर ऑफ सिम्बॉल्स. म्हणजे तुम्ही किती बिट्स यूज केले आहेत ते कुणावरती डिपेंड आहेत, तर तुम्ही किती त्यामध्ये सिम्बॉल्स, किती त्यामध्ये कॅरेक्टर्स, किती त्यामध्ये नंबर्स हे टाकलेले आहेत त्यावरती तुमच्या डेटा किंवा तुमच्या वर्डची लेंथ किंवा मेमरी ही डिपेंड करते. मग किती बिट, सपोज 256 कॅरेक्टर्स तुमच्या एका सेंटेन्स मध्ये असतील तर 256 कॅरेक्टरला मेमरी किती घेतं, तर तुमच्या 256 कॅरेक्टरला 8 बीट एवढं मेमरी हा डेटा घेत असतो. हे लक्षात ठेवा. 256 ला किती घेतं, तर 8 बीट. तर अशा प्रकारे मग तुम्ही त्यामध्ये किती कमी जास्त करताय त्याच्या प्रकारे काय होतं ते डेटा हा कमी होत असतो, जास्त होत असतो. तर सेट ऑफ सच कोड्स वर्ड्स इज कॉल्ड एज कोड सेट. सो द फॉलोइंग 3 कोड सेट आर व्हेरी कॉमनली यूज फॉर द डेटा रिप्रेझेंटेशन. मग 3 कोड ह्यामध्ये सेट दिलेले आहेत जे इम्पॉर्टंट आहेत. मग त्यामध्ये कुठले कुठले आहेत, तर आस्की कोड आहेत. ठीक आहे, ABCDIC कोड आहे, बॉर्डर कोड आहे, त्यानंतर एक्सटेंडेड आस्की आहे, युनिकोड आहे, ISO आहे. तर हे सगळे स्टँडर्ड्स आहेत जे काय करतात तुमचा डेटा किंवा तुमच्या की हे रिप्रेझेंट करतात. आता आस्की कोडचं पण तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सर्च करा. ठीक आहे, हा नेटवर्किंगचा पार्ट नाही. मागच्या वर्षी ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये तुम्हाला झालेलं की आस्की आणि त्याच्या मागे त्याचा नंबर, आस्की नंबर आपण बोलतो. प्रत्येक कीचा आस्की नंबर हा वेगळा असतो. जसं की बायनरी नंबर हा प्रत्येक कीचा वेगळा असतो. ठीक आहे, ए लेटरचा बायनरी नंबर वेगळा, तसंच आस्की कोड पण काय असतो, वेगळा असतो. सो हे स्टँडर्ड्स आहेत जेणेकरून कम्प्युटरला पण कळलं पाहिजे की काय कम्युनिकेशन होतं आणि त्यामध्ये कुठला की वापरलेला आहे किंवा कुठली गोष्ट आपण त्यामध्ये टाईप करतोय हे सगळं त्याला कळलं पाहिजे. कारण की त्यांना काय कळत नाही, इंग्लिश लँग्वेज तर काय कळत नाही. मग 0 आणि 1 असली तरी 0 आणि 1 बाकीची अंडरस्टँडिंगसाठी थोडी काय होते, कठीण होते. मग त्यासाठी हे कोड हे सगळे दिलेले आहेत. मग त्यामध्ये आस्की असेल, ABCD IC असेल, ISO असेल, युनिकोड असतील, त्या सगळ्या सिस्टम त्यामध्ये यूज केल्या जातात. नंतर आहे नंबर. नंबर पॅटर्न काय वेगळं सांगायचं नाही. इमेजेस आहेत, ते इमेजेस पण कम्युनिकेशन मध्ये एक पार्ट आहे डेटाचा, की जेव्हा तुम्ही सेंड करता तेव्हा डेटा, त्या डेटामध्ये इमेजेस पण एक पार्ट आहे. आता इमेजेस ह्याबद्दल काय वेगळं सांगायचे झाले तर इमेजेस हे पिक्सल पासून बनलं. पिक्सेल इज व्हॉट, पिक्सेल इज अ
युनिट ऑफ द इमेज. ओके, ज्यामध्ये इमेज कॅल्क्युलेट केली जाते. म्हणजे जेवढे पिक्सेल तुमचे जास्त हाय तेवढं क्वालिटी ऑफ द पिक्चर तुमचं काय असतं जास्त असतं. हाय रिझोल्युशन आपण बोलतो त्याबरोबर. इथे जर डायग्राम बदला तर तुम्हाला कळेल. मॅट्रिक्स ऑफ पिक्सेल आणि इमेजेस. जेवढे जास्त पिक्सेल तेवढे तुमची इमेज काय असते चांगल्या क्वालिटीची असते. नंतर ऑडिओ आपण बोलतो की नंतर साऊंड वेव्स, बरोबर आहे. त्यानंतर ऑडिओ नंतर व्हिडिओ आहेत. तर हे सगळं काय तर डेटाचा पार्ट आहे. ऑडिओ, व्हिडिओ, टेक्स्ट, नंबर हा सगळा डेटा काय करत असतो आपण सेंड करत असतो. त्यानंतर आहे टाइप्स ऑफ कम्युनिकेशन. आता हे खूप बेसिक आहे. हे सांगायला पण तुम्हाला काय आपण बोलतो आपण रिव्हिजन करतो त्याच्यामुळे, नाहीतर हे खूप बेसिक आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स आणि फुल डुप्लेक्स. द डेटा कम्युनिकेशनचे 3 टाइप्स आहेत. सिम्प्लेक्स सिस्टीम, हाफ डुप्लेक्स सिस्टीम आणि फुल डुप्लेक्स सिस्टीम. सिम्प्लेक्स सिस्टीम मीन्स व्हॉट? द सिम्प्लेक्स सिस्टीम इज इझी. म्हणजे काय वन वे कम्युनिकेशन आपण बोलतो ना, जे की तुम्ही करता. वन वे कम्युनिकेशन मीन्स व्हॉट? ज्यामध्ये फक्त काय करतो सेंड केला जातो डेटा, ठीक आहे, आणि तो काय होतो फक्त काय होतो त्यामध्ये रिसिव्ह करतो. मग त्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊ शकतो टीव्हीचं, बरोबर, रेडिओ, टीव्ही, की त्यांच्याकडून फक्त ब्रॉडकास्टिंग होतं आणि तुम्हाला फक्त ऐकता येतं. तुम्ही त्यांना डेटा पाठवू शकत नाही. तुम्ही त्यांना डेटा पाठवू शकत नाही. दॅट इज व्हॉट एक्झाम्पल ऑफ सिम्प्लेक्स डुप्लेक्स. ज्यामध्ये काय होतं वन डिरेक्शन कम्युनिकेशन हे होत असतं. ठीक आहे. 10 मिनिटं राहिलेली आहेत. 10 मिनिटानंतर जर हे लेक्चर इथे मीटिंग एंड झाली तर मीटिंग एंड झाल्यावर पुन्हा ह्याच लिंकला जॉईन करा. आपण लेक्चर कंटिन्यू करणार आहोत. आपल्याला हा चॅप्टर संपवायचा आहे. हा चॅप्टर संपल्यानंतर आपण काय करणार आहोत, ते मीटिंग थांबूया. पण ही मीटिंग जर एंड झाली तर ही मीटिंग एंड झाल्यानंतर पुन्हा त्या लिंकलाच काय करा जॉईन करा आणि त्याच्यावरून काय करा लेक्चर स्टार्ट होईल. ठीक आहे. संपली एंड झाल्यानंतर. तर सिम्प्लेक्स समजलं असेल की वन डिरेक्शन कम्युनिकेशन. वन डिरेक्शन कम्युनिकेशन ह्याच्यामध्ये एक्झाम्पल मी तुम्हाला टीव्हीचं सांगितलंय की टीव्ही मध्ये काय होतं तुम्ही त्या लोकांना सेंड करू शकत नाही डेटा, बरोबर आहे. तुम्हाला तिथे स्ट्रीमिंग होत असतं. त्यानंतर आहे हाफ डुप्लेक्स. सिम्प्लेक्स बघितलं, त्यानंतर हाफ डुप्लेक्स. सो हे कसं असतं तर these systems are bidirectional. That is, they can transmit as well as receive, but not simultaneously. ठीक आहे. तुम्ही ह्या ठिकाणी डेटा ट्रान्समिट करता आणि रिसिव्ह पण करता, पण सायमल्टेनियसली दोन्ही गोष्टी करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल वॉकी टॉकी. वॉकी टॉकी मध्ये एक जर बोलत असेल तर त्याच वेळी त्या ठिकाणी दुसरा बोलू शकत नाही. म्हणजे जर एक जण बोलत असेल तर त्या ठिकाणी दुसरा बोलू शकत नाही. दुसरा बोलला तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. तसं होतच नाही. म्हणजे काय वन वे कम्युनिकेशन होतं आणि दुसरं त्या झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या वेळी कम्युनिकेशन करू शकता. म्हणजे ॲट अ टाइम बोथ वेनी कम्युनिकेशन होत नाही. ठीक आहे. असं आपण या ठिकाणी बोलू शकतो. सो दॅट इज अ बाय डिरेक्शनल हाफ डिप्लेक्स. ओके. सिम्प्लेक्स बघितलं, हाफ डिप्लेक्स बघितलं, की हाफ डिप्लेक्स मध्ये काय होतं वॉकी टॉकीचं एक्झाम्पल सांगितलं की ज्यामध्ये वन वे कम्युनिकेशन ॲट अ टाइम तुम्ही एक सेंड किंवा ॲट अ टाइम तुम्ही रिसीव्ह करू शकता. बोथ सायमल्टेनियसली करू शकत नाही. त्यानंतर फुल डुप्लेक्स. फुल डुप्लेक्स मध्ये काय होतं तर फुल डुप्लेक्स मध्ये तुम्ही अपोजिट ऑफ द हाफ डुप्लेक्स, फुल डुप्लेक्स मध्ये सायमल्टेनियसली दोन्ही गोष्टी करू शकता. तुम्ही ॲट अ टाइम बोलू पण शकता, ॲट अ टाइम रिसीव्ह पण करू शकता, ॲट अ टाइम सेंड पण करू शकता, ॲट अ टाइम रिसीव्ह पण करू शकता. म्हणजे बोथ वे कम्युनिकेशन होत असतं. मग त्यामध्ये टेलिफोनचं एक्झाम्पल आहे, मोबाईलचं एक्झाम्पल आहे, तुमचं व्हिडिओ कॉलचं एक्झाम्पल आहे, तुमचं कम्प्युटरचं कम्युनिकेशनचं एक्झाम्पल आहे, की जेणेकरून तुम्ही जेव्हा दुसरा बोलत असतो तेव्हा पण तुम्ही बोलू शकता. असं नाही की दुसरा बोलतोय त्याचं आपण वाट बघायला पाहिजे, त्यानंतर आपण उत्तर द्यायला पाहिजे, असं काही नाही. ठीक आहे. दॅट इज अ फुल डुप्लेक्स. इट इज अ ट्रुली बायडिरेक्शनल. ओके. हे ट्रुली बायडिरेक्शनल आहे. हाफ डुप्लेक्स हे ट्रुली बायडिरेक्शनल नाही आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. सो इट इज अ दिस आर द टाइप्स ऑफ कम्युनिकेशन. हे जे होते ते 3 टाइप्स आहेत कम्युनिकेशनचे. कुठले? सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स आणि फुल डुप्लेक्स. त्यानंतर आहे कम्प्युटर नेटवर्क. सो व्हॉट इज इन बाय नेटवर्क? नेटवर्क म्हणजे टर्म हे आपल्याला झालेली आहे मागच्या किंवा ज्यांना 12वीला आयटी वगैरे होतं किंवा बेसिक गोष्टीला पण माहिती आहे. टर्म म्हणजे काय तर दोन कम्प्युटर जेव्हा कनेक्ट होतात आणि ते जेव्हा कम्युनिकेशन करतात त्यांना आपण काय बोलतो? नेटवर्क. सो नेटवर्क इज अ ब्रॉड टर्म सिमिलर टू द सिस्टम. So network is a communication system which support many users. In relation the computers, we can say that computer network is a system which allow communication among the computers connected in the network. Okay, ज्या कम्प्युटर्स मध्ये कम्युनिकेशन होतं, ठीक आहे, दोन कम्प्युटर जेव्हा कनेक्ट करतो आणि त्या कनेक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये जेव्हा कम्युनिकेशन होतं त्यांना काय बोलतो आपण? नेटवर्क बोलतो. सो देर आर व्हेरियस
वे ऑफ इंटरकनेक्टिंग द कम्प्युटर्स. यामध्ये वेगवेगळे वेज आहेत तुम्ही कम्प्युटर कनेक्ट करण्यासाठीचे. ठीक आहे. कम्प्युटर नेटवर्कची एक डेफिनेशन फक्त एक लाईनची आहे की दोन कम्प्युटर्स किंवा टू कम्प्युटर्स connected and when they communicate each other it is called network. So next term is protocol. तर मग सांगितलं की it is a set of rules and it is a standards which is or the rules accepted by the sender and receiver. हे असे रूल्स आहेत जे सेंडर आणि रिसिव्हर ह्या दोघांकडून काय केले ऍक्सेप्ट केलेले आहेत जेणेकरून त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन किंवा जे काही ट्रान्समिशन आहे डेटाचं ते स्मूथली व्हायला हवं त्यासाठी. आणि इन द डेफिनेशन म्हणून आपण बोलू शकतो की प्रोटोकॉल इज अ सेट ऑफ रूल्स. म्हणजे काय प्रोटोकॉल म्हणजे काय तर सेट ऑफ रूल्स आपण असं बोलू शकतो. So there are certain rules that must be followed to ensure proper communication. A set of rules which is known as protocol. So many different protocol are used in the modern data communication system. वेगवेगळे रूल्स म्हणजे काय वेगवेगळे प्रोटोकॉल्स हे कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये यूज केले जातात. मग त्यामध्ये प्रोटोकॉल जेव्हा यूज होतात त्यावेळी काय होतं नेटवर्क इज अन इंटरकनेक्शन. हा यामध्ये बघा इथे दिलेलं की इथे बघा नोड आहे त्यानंतर लिंक आहे. नोड म्हणजेच काय तर स्टेशन म्हणजे ई स्टेशन इन अ कम्युनिकेशन नेटवर्क इज कॉल्ड ॲज अ नोड. स्टेशन म्हणजेच काय जिथे आपला डेटा थांबतोय किंवा जिथे आपला ज्या थ्रू आपला डेटा पास होतोय. ठीक आहे. रेल्वेचं तुम्ही बघा की स्टेशन असतं बरोबर की ज्या थ्रू रेल्वे थांबते असं नाही पण त्या थ्रू काय होते पास होते दॅट इज नोन ॲज स्टेशन. आणि त्या स्टेशनला आपल्या कम्युनिकेशनच्या लँग्वेजमध्ये किंवा नेटवर्किंगच्या लँग्वेजमध्ये काय बोलतात नोड बोलतात. मग हे डिफरंट नोड्स थ्रू काय होत असतं कम्युनिकेशन होत असतं. एका नोडवरून दुसऱ्या नोडकडे काय होतं कम्युनिकेशन हे होत असतं. मग ते कम्युनिकेशन ह्या लिंक थ्रू मध्ये वायर असेल किंवा वायरलेस अशा प्रकारे काय असतं ते कनेक्टेड असतं. So many other forms of interconnection are possible, and the most familiar network is the telephone system. It is the largest and most sophisticated network of all. तर सिम्पल जर किंवा खूप फेमस आपण सांगायचं झालं नेटवर्किंगचं एक्झाम्पल तर त्यामध्ये टेलिफोन सिस्टीम बरोबर की टेलिफोन सिस्टीम काय होतं की टेलिफोन सिस्टीम थ्रू आपण काय होतं कम्युनिकेशन हे करत असतो सगळीकडे. तर दॅट इज अ वन एक्झाम्पल ऑफ द नेटवर्किंग. ठीक आहे. नेटवर्किंगचं डेफिनेशन बघितलं आपण त्यानंतर आपण काय बोलतो नेटवर्किंगचं एक्झाम्पल बघितलं. आफ्टर दॅट इंट्रोडक्शन टू कम्प्युटर नेटवर्क्स. कम्प्युटर नेटवर्क बद्दल आता इंट्रोडक्शन सांगायचं झालं तर तुम्हाला डेफिनेशन मी सांगितली. त्यानंतर ड्युरिंग द 20th सेंचुरी द मोस्ट इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजी हॅज बीन गॅदरिंग अँड प्रोसेसिंग अँड डिस्ट्रीब्युशन. ओके. ज्यामध्ये काय आलं एक टेक्नॉलॉजी अशी आली की ज्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन गॅदर करू शकतो, एकत्र करू शकतो, प्रोसेस करू शकतो आणि ती डिस्ट्रीब्यूट पण करू शकतो. ठीक आहे. म्हणजेच काय तर नेटवर्क हे कशा थ्रू पॉसिबल झालं इन्फॉर्मेशन आपल्याला एकत्र करणं किंवा प्रोसेस करणं किंवा सेंड करणं. ठीक आहे. डिस्ट्रीब्यूट करणं. तर हे नेटवर्किंग काय झालं पॉसिबल झालं. So the old model in which a single computer used to serve all computational needs of an organization has been replaced by a new one, which is a large number of separate but interconnected computer do the job. आता ओल्ड मॉडेल मध्ये काय होतं तर एकच कम्प्युटर होत होता किंवा एक दोनच कम्प्युटर हे काय होते कनेक्ट होते आपल्या इंटरनेटच्या हिस्ट्रीमध्ये आपल्याला बघायचं डेफिनेशन कशी आहे. पण हे कसं होतं तर ह्यामध्ये कम्युनिकेशन बरेचसे कम्प्युटर हे एकत्र जेव्हा कनेक्ट असतात त्याला काय बोलतो आपण कम्प्युटर नेटवर्क्स बोलतो. तर हेच इंट्रोडक्शन. त्यानंतर डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम मध्ये काय असतं तर डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम मध्ये बरेचसे कम्प्युटर म्हणजे एकच नाही तर खूप कम्प्युटर्स त्यांना कंट्रोल करणारा एक कम्प्युटर हे सगळं जेव्हा असतं त्याला बोलतो आपण डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम असं बोलतो. त्यानंतर एक टर्म आहे कम्प्युटर नेटवर्कचं क्रायटेरियास आहेत वेगवेगळे की नेटवर्क इज अ ब्रॉड टर्म सिमिलर टू द सिस्टीम. ठीक आहे. नेटवर्क हे काय तर एक ब्रॉड टर्म आहे सिमिलर टू द सिस्टीम. सो नेटवर्क इज कम्युनिकेशन सिस्टीम विच सपोर्ट मेनी युजर. नेटवर्क ही काय तर कम्युनिकेशन सिस्टीम आहे. ठीक आहे. कुठली सिस्टीम आहे कम्युनिकेशन करण्यासाठी जी काही सिस्टीम लागते ती सिस्टीम आहे. मग इफ द कॉन्टेक्स्ट ऑफ द कम्प्युटर वी कॅन से दॅट अ कम्प्युटर नेटवर्क इज अ सिस्टीम विच अलाव कम्युनिकेशन अमॉंग द कम्प्युटर्स. आपण काय करतो कम्प्युटर्स थ्रू जेव्हा कम्युनिकेशन करत असतो त्याला काय बोलतो आपण नेटवर्क असं बोलतो. मग हे नेटवर्क मध्ये काहीतरी सर्टन क्रायटेरियाज आहेत. कुठले कुठले क्रायटेरिया आहेत त्यामध्ये परफॉर्मन्स आहे, रिलायबिलिटी आहे, सिक्युरिटी आहे. जेव्हा नेटवर्किंग होत असतं त्यामध्ये काय काय क्रायटेरिया आहेत. मग त्यामध्ये कुठला आहे तर परफॉर्मन्स आहे, रिलायबिलिटी आहे, सिक्युरिटी आहे. हे सगळे क्रायटेरिया ह्यामध्ये आहेत. ही मीटिंग संपेल त्यानंतर पुन्हा ह्या लिंकलाच काय करा जॉईन करा. ठीक आहे. सो
फर्स्ट क्रायटेरिया इज परफॉर्मन्स. जसं मी तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले त्याच प्रकारचे हे काय तर जे क्रायटेरिया आहेत ते आहेत की परफॉर्मन्स हा बेस्ट असला पाहिजे. परफॉर्मन्स म्हणजे काय टाइमलीनेस मी तुम्हाला सांगितलं की रिस्पॉन्स टाइम आणि ट्रान्समिट टाइम. रिस्पॉन्स टाइम म्हणजे तुमचं टाइम डिले हा त्या ठिकाणी व्हायला नको आहे. बरोबर आहे. परफॉर्मन्स कॅन बी मेजर इन डिफरंट वे लाईक ट्रान्समिट टाइम, रिस्पॉन्स टाइम. ट्रान्समिट टाइम म्हणजे काय जेव्हा तुमचा डेटा सेंड होत असतो तो, आणि रिस्पॉन्स टाइम म्हणजे जेव्हा तुम्ही कम्युनिकेट करता आणि रिप्लाय देत असता, ठीक आहे, रिस्पॉन्स देत असतात तेव्हा हे काय बोलतो आपण रिस्पॉन्स टाइम. सो द अदर फॅक्टर डिसाइडिंग द परफॉर्मन्स लाईक नंबर ऑफ युजर्स. परफॉर्मन्स ह्याच्यावरती पण डिपेंड असतं की नंबर ऑफ युजर्स काय आहे, टाईप ऑफ ट्रान्समिशन मीडियम काय आहे, हार्डवेअर कोणतं त्यामध्ये यूज केलं आहे, सॉफ्टवेअर कोणतं यूज केलं आहे. जेवढं चांगलं स्टँडर्ड तुमचं सगळ्या गोष्टी असतील त्या प्रकारे तुम्हाला परफॉर्मन्स हा चांगला भेटणार आहे. अदरवाईज परफॉर्मन्स भेटणार नाही. ठीक आहे. जर एखाद्याला वीक नेटवर्क असेल तर आपण एखाद्या आता बघा इथे सगळ्यांनी जर कॅमेरे ऑन केले आणि एखाद्याला वीक नेटवर्क असेल तर वीक नेटवर्क असल्यानंतर काय सगळ्यांनाच त्या ठिकाणी स्ट्रीमिंग होताना काय होणार आहे प्रॉब्लेम आहे कारण की सगळ्यांचे कॅमेरे ऑन असणार आहेत. सेम फॉर द व्हॉइस. ओके जेव्हा कॉल किंवा तुम्ही